कोळंबीची सलामीची जोडी पिंट्या, त्याच्या साथीला समीर, डावखऱ्याचा समीर यावेळी स्ट्राईक एंडवरचा दिसतोय आणि पॉवर प्लेचा मॅन्डेटरी षटक हाताळले जात आहे. मॅन फ्रॉम कोटले वैभव परब यावेळी गोलंदाजीच्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. निर्णायक एकेरी धाव ही एकेरी धाव पूर्ण होताना दिसतंय. समीर वैयक्तिक एकेरी धाव घेऊन आपलं खातं उघडतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर ही पाहायला मिळत आहे ती नाममात्र 2 धावा बिनबाद धावफलकावरती. एक संयमी सावध सुरुवात म्हणावी लागेल ती या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. ती जय हनुमान कुसरवे क्रिकेट संघ यावेळी प्रथम फलंदाजी करताना दिसतोय तो या मैदानावरती. यावेळी सुरेख चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय. तो मॅन फ्रॉम चौके पिंटे पार्टे हा सलामीवीराच्या रूपात पाहायला मिळतोय. तो उजव्या हाताचा फलंदाज या फलंदाजाला चेंडू चकवा देतोय. निर्धाव चेंडूने ही सांगता होताना दिसत आहे. म्हणजे पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त. नाममात्र 2 धावा धावफलकावरती प्रथम फलंदाजी करताना दिसतोय तो जय हनुमान कुसरवे क्रिकेट संघ. पंचांच्या डाव्या साईडने कॉमेंटर बॉक्स एंड करणार राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी बॅटची कडे घेतोय. फ्लाइंग स्लीप मध्ये क्षेत्ररक्षक सापळा पाहायला मिळतोय आणि पहिला हादरा बसतोय. पहिला गडी बाद होतोय तो जय हनुमान कुसरवे क्रिकेट संघाला पिंट्या पार्टे तंबूच्या आसऱ्याला. या स्पर्धेदरम्यान भाजपा युवा शहर अध्यक्ष मालवण सन्मान श्री ललित चव्हाण, एक उत्कृष्ट कबड्डीपटू आणि त्याचप्रमाणे सन्मान श्री सुशील घाडीगावकर, तालुका अध्यक्ष युवा मोर्चा आचरा यांचं इथं आगमन होताना दिसतंय. सन्मान श्री सुशांत घाडीगावकर यांचं इथं आगमन होताना दिसत आहे. स्वागत होत आहे सन्मान श्री अमित सावंत यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान श्री ललित चव्हाण यांचं इथं स्वागत होताना दिसत आहे. आपलं शब्द सुमनांनी शब्द फुलांनी मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर मात्र स्वागत होत आहे सन्मान श्री सुशांत घाडीगावकर, तालुका अध्यक्ष युवा मोर्चा आचरा, श्री ऋषिकेश पेनकर यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे. आपलं खूप मनापासून हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे सन्मान श्री समीर रावले यांचंही इथं आगमन होताना दिसतंय. आपलंही खूप मनापासून शब्द सुमनांनी शब्द फुलांनी हार्दिक स्वागत. मी विनंती करतोय सागर मालवदे आपल्या शुभ हस्ते सन्मान श्री समीर रावले यांचं आपण स्वागत करावं. पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह आपलं खूप मनापासून हार्दिक स्वागत. पहिल्या पॉवर प्लेच्या मॅन्डेटरी षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय. धावफलकावर अवघ्या नाममात्र 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना दिसतोय तो जय हनुमान कुसरवे क्रिकेट संघ. तो कारानेवाडीच्या या मैदानावरती प्रकाश झोतातली क्रिकेट स्पर्धा औचित्य भाजपा चषक 2023 भारतीय युवा मोर्चा आयोजित हा भाजपा चषक या स्पर्धेचं पहिलं पर्व आपल्याला प्रकाश झोतात अनुभवायला मिळत आहे. ते कारानेवाडीच्या मैदानावरती शुभारंभाची लढत आणि शुभारंभाच्या लढतीत मात्र खऱ्या अर्थाने खूनगाठ बांधली जाते ती युवक कट्टा क्रिकेट संघ विरुद्ध जय हनुमान कुसरवे क्रिकेट संघ. एका गड्याच्या मोबदल्यात धावफलकावर नाममात्र 6 धावा. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी
मॅन फ्रॉम मसुरे अलंकार मुनगेकर यावेळी कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं सज्ज होताना दिसतोय. तो पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड विकेट एंडने तर डावखुऱ्यातचा फलंदाज यावेळी समीर स्ट्राईक एंडच्या दिशेने पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर क्षेत्ररक्षण हे सीमारेषेजवळ आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, फटका मिस टायमिंग होतोय. एकेरी धाव ही पूर्ण होताना दिसत आहे. दुहेरी धाव घेण्याची तमाम शंका या चेंडूवरती समाप्त होताना दिसत आहे. ती जय हनुमान कुसरवे क्रिकेट संघासाठी एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते. धावफलकावर नाममात्र 7 धावा. एका गडीच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक हरल्यानंतर तो जय हनुमान कुसरवे क्रिकेट संघ ज्या युवक कट्टा क्रिकेट संघाने प्रथम नाणेफेक जिंकली, सुदैवाची साथ, आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांचा कर्णधार घेताना दिसतोय. पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड विकेट, उजव्या हाताचा गोलंदाज अलंकार मुनगेकर तर नवीन फलंदाज यावेळी विठ्ठल कवटकर हा ऑन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती एक सावध पवित्रा घेतोय. चेंडूला दिशा दिली जातोय शॉर्ट कव्हर पॉइंट वरती. क्षेत्ररक्षक यावेळी वेगाने येतोय आणि एकेरी धावसंख्येने विठ्ठल कवटकर या स्पर्धेतील सगळ्यात महागडा खेळाडू आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. म्हणजे ज्या खेळाडूला 2400 ची बोली आपल्याला या लिलाव प्रक्रियेत लागताना दिसली होती, तो विठ्ठल कवटकर जय हनुमान कुसरवे क्रिकेट संघाचा आयकॉन खेळाडू नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. एकेरी धावसंख्येने विठ्ठल कवटकर आपलं खातं उघडतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर ही नाममात्र 8 धावा. धावफलकावरती प्रथम फलंदाजी करताना जय हनुमान कुसरवे क्रिकेट संघ. डाव्या उजव्या हाताची जोडी डावखुऱ्याचा फलंदाज समीर यावेळी स्ट्राईक एंडवर. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पुल केलं जात आहे. मोबदल्यात राजेश 9 धावा धावफलकावरती एका गडीच्या मोबदल्यात एक सावध संयमी सुरुवात म्हणावी लागेल. ती नाणेफेक हरल्यानंतर जय हनुमान कुसरवे क्रिकेट संघाची या मैदानावरती प्रकाश झोतातली क्रिकेट स्पर्धा आजचा पहिला दिवस, पहिली रजनी आपण अनुभवतो. कारवानेवाडीच्या मैदानावरती प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा शुभारंभ झाला आणि शुभारंभाची ही पहिली वहिली लढत. खोलवा टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला जातोय. इनसाइड आउट फटका डीप लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षण होत आहे आणि एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय. ते डावखुऱ्याचा फलंदाज समीरला एकेरी धाव ही समीरच्या खाती जोडली जाते. तर सांघिक धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते. 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 10 धावा प्रथम फलंदाजी करतोय. निर्धारित 5 षटकांचा सामना. षटक क्रमांक हे दुसरं. कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं गोलंदाजीची धुरा ही सांभाळताना दिसतोय तो अलंकार मुनगेकर. यावेळी विठ्ठल कवटकर या स्पर्धेतील महागडा खेळाडू हा ऑन स्ट्राईक एंडवर. यावेळी रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न आता तरीपणा पाहायला मिळतोय. चेंडू चकवा देतोय. एस्टनच्या मागे सुरेख यष्टिरक्षण हे दर्पण आचरेकरचं पाहायला मिळत आहे. निर्धाव चेंडूने ही सांगता होताना दिसतंय ती अलंकार मुनगेकरच्या गोलंदाजीवरती. षटक क्रमांक दुसरं. पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड विकेट, शॉर्ट आर्म फुल करण्याचा प्रयत्न. चेंडू नो मॅन लँड्स मध्ये पडतोय. डीप मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक येतोय वेगाने चेंडूची परती करेपर्यंत. दुहेरी धाव ही लिलाय सहज पूर्ण होताना दिसतंय. ज्या दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलताना दिसतंय ती 12 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. प्रारंभीची 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय आणि एका गड्याच्या मोबदल्यात 12 धावा म्हणजे 6च्या सरासरीने ही धावगती पाहायला मिळते ती या मैदानावर
समीर यावेळी स्ट्राईक एंडच्या दिशेने खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटची कडे घेतोय, फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडू जातोय आणि घोषित स्वरूपाची एकेरी धाव ही नोंदली जाते, ती समीरच्या खाती एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली जाते. 13 धावा एका गडीच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना तो जय हनुमान कुसरवे क्रिकेट संघ. आतापर्यंत सुरेख दर्जेदार गोलंदाजी म्हणावी लागेल. युवक कट्टा संघाने शुभारंभाच्या लढतीत नाणेफेक सुदैवी ठरला, घेतलेला निर्णय हा बहुधा अचूक ठरतोय की काय ही तमाम शंका व्यक्त केली जाते ती या मैदानावरती. यावेळी चेंडू अकोट टप्प्याचा शॉर्ट आर्म पुल केला जातोय, चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने. घोषित स्वरूपाची एकेरी धाव निघते, ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली जाते. 14 धावा एका गडीच्या मोबदल्यात बाद झालेला फलंदाज पिंट्या पार्टे हा स्वस्तात माघारी परतताना दिसतोय, तो जय हनुमान कुसरवे क्रिकेट संघासाठी. पंचांच्या डाव्या साईडने राईट ऑफ ओर द विकेट गोलंदाजीच्या आक्रमणावर वैभव परब हा आपल्याला पाहायला मिळतोय, तर डावकऱ्याचा फलंदाज सलामीवीर आघाडीचा शिलेदार समीर हा स्ट्राईक एंडच्या दिशेने पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर 13 धावा एका गडीच्या मोबदल्यात 14 धावा एका गडीच्या मोबदल्यात. यावेळी सुरेख गुड लेंथ वरचा चेंडू ऐन मुख्याच्या क्षणी उसळी प्राप्त करतोय, अर्थात परफ्यूम डिलिव्हरी म्हटलं तर वावगं ठरणं नाही. उत्तर नवतं फलंदाज समीरकडे निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय, अर्थात या चेंडूवरती खांद्याचा वापर करताना दिसतोय तो गोलंदाज वैभव परब. चकवलं जातंय फलंदाज समीरला आणि निर्धाव चेंडूची ही समाप्ती. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू डीप लॉंगनवरती फटका निघतोय, अलंकार मुनगेकरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि दुसरा मोठा विलवणी कठीण परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय तो जय हनुमान कुसरवे क्रिकेट संघ. अर्थात या संघाचा आयकॉन खेळाडू, ज्या खेळाडूला जास्तीत जास्त बोली या स्पर्धेमध्ये लागले तो विठ्ठल कवटकर अजूनही मैदानावरती पाहायला मिळतोय, तर मधल्या फळीतील नवीन फलंदाज त्याची पावलं यावेळी मैदानावर पडताना दिसत आहेत. देवेंद्र हिंद्रेकर अर्थात डीडी या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू. तिसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त, सांघिक धावसंख्या 14 धावा 2 गडींच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना दिसतोय जय हनुमान कुसरवे क्रिकेट संघ. आणि भारतीय युवा मोर्चा मालवण आयोजित भाजपा चषक 2023 पर्व पहिला प्रकाश झोतातली ही क्रिकेट स्पर्धा मालवण तालुका मर्यादित साखळी पद्धतीतील लीग क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, ती कहारानेवाडीच्या मैदानावरती. आजचा शुभारंभाचा दिवस, शुभारंभाची रजनी आपण अनुभवतोय या मैदानावरती. पंचांच्या डाव्या साईडने राईट ऑफ ओर द विकेट यावेळी सज्ज होताना दिसतोय तो वैभव परब, अर्थात शतरक्षण सजवतोय. शॉर्ट कव्हर पॉइंट वरती शतरक्षक दिसतोय, शॉर्ट कव्हर वरती अर्थात शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर वरती शतरक्षक तैनात केला जातोय तो वैभव परब आपल्या गोलंदाजीवरती. डीप लॉंगन वरती डीप लॉंग ऑफ डीप मिड विकेट ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. यावेळी उजवेष्टीवरती शपल होतोय, चेंडूवरती फटका पाहायला मिळतोय, चेंडू जमिनीला घरंगत डीप मिड विकेट वरचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय चेंडूवरती आणि दुहेरी धाव घेण्याची तमाम शंका ही समाप्त होत आहे. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. बाद झालेले फलंदाज पिंट्या पार्टे, त्या पाठोपाठ समीर हे आघाडीचे सलामीवीर 2 फलंदाज हे स्वस्तात माघारी परतताना दिसत आहेत ते या मैदानावरती. 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 3
निर्धारित 5 षटक 30 चेंडूंचा खेळ 5 षटकांमध्ये किती धावांचा डोंगर हा उभा केला जाईल जय हनुमान कुसरवे क्रिकेट संघ अर्थात संघ मालक सन्मान श्री प्रवीणजी मिडबावकर यांच्या मालकीचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो या शुभारंभाच्या लढतीत राईट अप ओर द विकेट खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला जातोय चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेजवळ पाहायला मिळतोय सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल त्या चेंडूवरती ताबा मिळवला जातोय तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना दिसत आहेत दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावर 17 धावा 2 गडींच्या मोबदल्यात 3 षटक 18 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि संघ 17 धावा 2 गडींच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना दिसतोय तो नाणेफेक हरल्यानंतर जय हनुमान कुसरवे क्रिकेट संघ इथून उर्वरित 2 षटक 12 चेंडूंचा खेळ बाकी मात्र आक्रमण हे करावं लागेल जय हनुमान कुसरवे क्रिकेट संघाला अन्यथा शुभारंभाच्या लढतीत एक कमी धावसंख्येचा सामना पाहायला मिळतोय की काय ही तमाम शंका या मैदानावरती व्यक्त होताना दिसतंय गोलंदाजीसाठी दर्पण आचरेकर अष्टपैलू खेळाडू ज्या दर्पण आचरेकरच्या नेतृत्वाखाली SPL सिंधुदुर्ग प्रीमियर लीग देवबाग चषक त्या देवबाग चषकाचं टायटल जिंकलं होतं तो दर्पण आचरेकर यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय तो पंचांच्या डाव्या साईडने राईट अप ओर द विकेट देवेंद्र हिंदेकर यावेळी ऑन स्ट्रायकरवरती यावेळी उजव्या यष्टीवरचा चेंडू बॅटची कडा यष्टीरक्षक यावेळी चुकी करत नाही तिसरा हादरा बसतोय तो जय हनुमान कुसरवे क्रिकेट संघाला बॅक टू द पॅव्हिलियन देवेंद्र हिंदळकर गौरव हिरलेकरला सलग दुसरा चेंडू हा निर्धाव गणला जातोय दर्पण आचरेकरच्या गोलंदाजीवरती सांघिक धावसंख्या धावफलकावर 17 धावा 3 गडींच्या मोबदल्यात षटक क्रमांक हे 4th पाहायला मिळत आहे ते युवक कट्टा क्रिकेट संघाकडनं युवक कट्टा क्रिकेट संघाचे संघ मालक सन्मान श्री विनयजी मटकर यांच्या मालकीचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय यावेळी सुरेख चेंडू ऑब्रेक पद्धतीचा चेंडू वसा घेतोय चेंडूला स्टिअर केलं जातोय चेंडू जातोय तो शॉर्ट कव्हर पॉइंटच्या दिशेने 2 धावा या चेंडूवरती पूर्ण होताना दिसत आहेत घोषित स्वरूपाची एकेरी धाव पंचांचा इशारा येतोय आणि ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते 18 धावा 3 गडींच्या मोबदल्यात पंचांच्या डाव्या साईडने राईट अप ओर द विकेट यावेळी मोठा फटका टोलवायचा होता झेल टिपण्याची नामी संगी यष्टीरक्षक वैभव परब यावेळी झेल खाली येतोय 4था गडी बाद होतोय जय हनुमान कुसरवे क्रिकेट संघाचा गौरव हिरलेकर तंबूच्या आश्रयाला
नवीन फलंदाज मॅन फ्रॉम धामापूर संदीप राऊळ यावेळी मैदानात पावलं टाकताना दिसतोय. षटक क्रमांक हे 4थं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि षटकाची बहुधा समाप्ती होताना दिसत आहे. एका चेंडूचा अजूनही खेळ बाकी. षटक क्रमांक 4 आणि 4थ्या षटकावरती दर्पण आचरेकर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चार षटक 24 चेंडूंचा खेळ समाप्त. 18 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात जय हनुमान कुसरवे क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना दिसतोय. या मैदानावरती संघ यावेळी संकटात पूर्णपणे पाहायला मिळतोय, कारण उर्वरित 1 षटक 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि त्या 6 चेंडूंवरती किती धावांचं योगदान हे जय हनुमान कुसरवे क्रिकेट संघाचे विठ्ठल कवटकर त्याच्या साथीला संदीप राऊळ ही जोडी मैदानावरती किती धावांचं योगदान देत आहे हे पाहणं औत्सुक्याचं राहील. आजचा शुभारंभाचा दिवस, शुभारंभाची लढत अर्थात पहिली रजनी आपण अनुभवतोय आणि गोलंदाजीच्या स्क्रीनवर आपल्याला महाराष्ट्र पोलीस, सिंधुदुर्ग पोलीस मॅन फ्रॉम रेवतय अमित हळदणकर यावेळी सज्ज होताना दिसतोय. तो पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड विकेट. पंचांच्या उजव्या साईडने गोलंदाजीसाठी सज्ज होतोय उजव्या हाताचा अमित हळदणकर. यावेळी शॉट पुल करण्याचा प्रयत्न राहतोय, प्रयत्न फसला जातोय. निर्धाव चेंडूने समाप्ती होताना दिसतंय ती अमित हळदणकर याच्या गोलंदाजीवरती. म्हणजे येणारे अजूनही 5 चेंडू असतील ते पहिल्या इनिंग मधील. यावेळी अको टप्प्याचा चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये एकेरी धाव पूर्ण होत आहे. पावलं दुहेरी धावांकडे मात्र नॉन स्ट्रायकिंगवरती धोका पाहायला मिळतोय. पॉपिन क्रीज मध्ये सुरक्षित परतताना दिसतोय, अर्थात योग्य वेळी कॉलिंग होताना दिसतंय. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते 19 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या इनिंगचा खेळ पाहायला मिळतोय, अर्थात सुदैवाने नाणेफेक जिंकली. युवक कट्टा क्रिकेट संघाने प्रथम शतरक्षण स्वीकारतोय. घेतलेला निर्णय हा अचूक ठरताना दिसतोय तो आतापर्यंत युवक कट्टा क्रिकेट संघाच्या बाजूने, कारण प्रतिस्पर्धी संघाला एका कमी धावसंख्येवरती रोखताना दिसतोय. म्हणजे आतापर्यंत या षटकातील 2 चेंडूंचा खेळ हा समाप्त होताना दिसतोय. म्हणजे अवघ्या 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि सांघिक धावसंख्या धावफलकावर ही पाहायला मिळते ती 19 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. डावकुऱ्याचा संदीप राऊळ. श्री दीपक वाळके आपली आवश्यकता आहे, संपर्क साधायचा आहे अक्षय गावडे यांच्याशी. यावेळी डावकुऱ्याच्या फलंदाजाला पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट हा मारा असेल. गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय तो अमित हळदणकर. खेळाडूंना विनंती असेल की आपण लवकरात लवकर सजवायचं आहे, कारण आजच्या दिवसामध्ये 9 लढती, त्यामुळे खेळाडूंचं ही सहकार्य खूप मोलाचं असेल. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी शॉर्ट प्लेन पद्धतीचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास पाहायला मिळतोय. एकेरी धाव पूर्ण होत आहे, ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावर 20 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक या इनिंगची सांगता इतिश्री करणारं षटक पाहायला मिळत आहे. 3 चेंडूंचा खेळ समाप्त आणि शेवटच्या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. संयम त्याचबरोबर आक्रमकता तो विठ्ठल कवटकर यावी स्ट्राईक एंडच्या दिशेने पाहायला मिळतोय. पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड विकेट.
यावेळी मोठा फटका निघतोय. डीप लॉंग ऑफ वरती झेल टिपण्याची नामी संधी. सुरेख झेल टिपला जातोय. 5वा गडी बाद होतोय तो जय हनुमान कुसरवे क्रिकेट संघाचा. या स्पर्धेतील सगळ्यात महागडा खेळाडू विठ्ठल कवटकर तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज विवेक जबडेची पावलं मैदानावर पडताना दिसत आहेत. ती जय हनुमान कुसरवे क्रिकेट संघ पहिल्या सामन्यात थोडासा पिछाडीवर पाहायला मिळतोय. कमी धावसंख्या ही धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात राईट आर्म राऊंड विकेट अमित हळदणकर हा गोलंदाजीची धुरा सांभाळताना दिसतोय. फटका फसला जातोय. झेल टिपण्याची नामी संधी. मात्र डीप लॉंग ऑफ वरनं प्रवास करताना दिसतोय तो क्षेत्ररक्षक. मात्र चेंडूपर्यंत थोडा उशिराने पोहोचतोय. म्हणजे 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होताना दिसत आहेत. ज्या दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या ही नेल्सन फिगर 22 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना जय हनुमान कुसरवे क्रिकेट संघ. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू विवेक जबडे यावेळी ऑन स्ट्राईक एंड वरती. खोलवा टप्प्याचा चेंडू सुरेख झेल म्हणावं लागेल. 6वा हादरा बसतोय. यष्टीरक्षक दर्पण आचरेकरचं सुरेख यष्टीरक्षण पाहायला मिळतंय आणि 6 गड्यांच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या ही 22 धावा. या सामन्यातील पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय आणि विजयी उद्दिष्ट हे 23 धावांचं युवक कट्टा संघासमोर आपल्याला पाहायला मिळतंय. डीजे
हिंदीचा बुलंद आवाज अर्थात जो आवाज आपल्याला गोवा राज्यामध्ये जास्त ऐकायला मिळतोय असे कृष्णा देवजी कॉम्बॉक्स मध्ये। थैंक यू। गणपति बप्पा इस आगाज के साथ शुरुआत मैदान पर लगभग 23 रनों की आवश्यकता जिससे पीछे इस मुकाबले में। शुरुआत का पहला ओवर लेके पावर प्ले का मैदान पर जो कि रहेगा, उसके बाद फील्डिंग जो कि फैली जाएगी, लेकिन फिलहाल हम यही करेंगे क्योंकि तब मतलब मैच में जिससे पीछे लगभग 23 रन की आवश्यकता इस मुकाबले में। वैभव इस वक्त स्ट्राइक पर रहेंगे, दर्पण जो कि नॉस्टैक एंड पर रहेंगे। ये जोड़ी मैदान में शुरुआत से लेकर, देखिए आज शुरुआत से लेकर सामने वाली टीम जय हनुमान टीम ने बॉलिंग बहुत सुंदर की, इसकी वजह से ये टोटल बहुत कम देखने को मिला इस मैदान पर। 45, 50, 60 के आसपास, 55, 60 के आसपास टोटल होना चाहिए मैदान पर, लेकिन ये बहुत क्रूशल बॉलिंग, उसके जवाब में ये मौका सिर्फ 23 रन का सामने से निकलता हुआ। सामने से गौरव मैदान पर फील्डिंग पेसलिंग इस तरह से रखे, लॉन्ग ऑन पीछे रखा है, कवर को थोड़ा सा पीछे रखा है, ये कुछ फील्डिंग मैदान पर। बाकी ऑन साइड पर कुल मिलाकर 4 और ऑफ साइड पर कुल मिलाकर 5 ये फील्डिंग मैदान पर। एक स्लिप पर कैचिंग पोजिशन, एक बैकफुट पॉइंट, एक शॉर्ट कवर, एक मिड ऑफ पर ये कुछ खिलाड़ी, एक मिड ऑन पर, एक डीप मिड विकेट सर्कल के ठीक पास, एक शॉर्ट स्क्वायर लेग और एक लॉन्ग ऑन पर ये कुछ खिलाड़ी, और कवर का खिलाड़ी थोड़ा सा पीछे, मतलब पावर प्ले में शुरुआत मैदान पर। गौरव जो कि वापस शॉर्ट गेंद ऑन साइड पर को खेला, स्क्वायर लेग के ऊपर से, स्क्वायर लेग जहां पर डिक्लेयर है वहां पर एक ही रन मिलेगा और सिंगल के साथ खाता खुलता हुआ इस वक्त इस खिलाड़ी का, जो कि वैभव परक का। वैभव अब स्ट्राइक पर ही रहेंगे, देखिए चाहे स्ट्राइक चेंज नहीं होगी, इसका मतलब है कि वैभव ही रहेंगे सामने से। 23 रनों का फासला, एक साधारण मुकाबला अगर देखा जाए तो, लेकिन शुरुआत में अगर विकेटें निकलती है तो मैच कर गई है। ओ इस बार बिल्कुल इम्पैक्ट सबसे अहम था, लेग स्टंप के बाहर गेंद जा रही है, वहां पर मौका आउट करने का मामला बहुत करीब था, हाथों में गेंद रहती तो शायद मामला 19-20 का हो सकता था, लेकिन जहां पर एक सिंगल निकला लेग बाइस के रूप में और यहां से टीम का स्कोर पहुंचा जबकि 2 रन पर। देखिए अंपायर पहले देखते हैं इम्पैक्ट कहा था लेग स्टंप के बाहर और हाइट कितनी है, ये सब कुछ देखने के बाद अंपायर का इशारा आता हुआ जो कि इनकार का मैदान पर। अब जो कि नया खिलाड़ी नॉस्टैक एंड का स्ट्राइक पर पहुंचेगा वैभव का साथ देने के लिए, दर्पण आचरेकर मैदान पर। देखिए काबिलियत बहुत ज्यादा इस खिलाड़ी के पास है, मतलब अटैकिंग बल्लेबाजी करना ये पसंद करते शुरू से लेकर, और पावर प्ले में तो शुरुआत करने के लिए माहिर खिलाड़ी। अब दर्पण के लिए फील्डिंग किस तरह से, मिड विकेट को हटा गया, लॉन्ग ऑन को पीछे रखा, कवर वहीं पर खड़ा है। अब स्लिम डाउन को हटाकर थोड़ा सा जो कि इस वक्त डीप में रखा, जो 30 यार्ड सर्कल के पास, मतलब ये कुछ फील्डिंग स्लिप वहीं पर खड़े हैं, मतलब कैचिंग पोजीशन के लिए। शॉर्ट गेंद ऑफ स्टंप के बाहर कट करने का प्रयास, वाइडिश गली पर निकलेगी, गेंद डिक्लेयर जोन में निकलेगी, वहां से एक ही रन बनेगा और 1 रन के साथ टीम का स्कोर पहुंचा जबकि 3 रन पर। देखिए अभी भी आवश्यकता 20 रन की इस मैच में, मतलब 10 विकेट अभी भी हाथों में, इसके बाद तो 4 और मुकाबला बचा है। पावर प्ले में शुरुआत में किस तरह से बैटिंग करते ये भी देखना पड़ेगा, और सोच इतनी अच्छी है ना कि शुरुआत से लेकर देखिए इक्का दुक्का दामन थाम के रखिए, मतलब यहां से खराब गेंद जैसे मिले उस गेंद को बड़े शॉट में तब्दील किया जाए। और इस बार बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर गेंद निकली, ऑन साइड पर खेलने का प्रयास जरूर किया, शॉट बिल्कुल अपने आप में एक बनाने का प्रयास, लेकिन अच्छी बॉलिंग मैदान पर। देखिए यहां से हल्की सी गेंद घूमी, लेग ब्रेक टिप्पा खाती गेंद काटा बदला, जहां से विकेट कीपर के सीधी झोले में निकली। अब तक का बिल्कुल विश्वास है, यहां से विकेट चाहिए, विकेट अगर मिलते तो बात बनेगी। और फिर से दर्पण आचरेकर जो कि ऑफ स्टंप के बाहर से गेंद को घसीट कर खेलने का प्रयास कर रहे हैं, ये भी गेंद डॉट मैदान पर। देखिए सही सोच वहां पर, अब जाकर वैभव कुछ बात कर रहे हैं मैदान पर, एक बड़े खिलाड़ी को जाकर बात करनी पड़ती है हमेशा, और वही काम वैभव कर रहे हैं। और वैभव कुछ मैसेज तो इतना देंगे कि भाई इस वक्त खराब गेंद का इंतजार कीजिए, अच्छी गेंद को एक मान सम्मान देना पड़ेगा, क्योंकि टोटल 23 रन है, आराम से मुकाबला, अगर 2-4 विकेटें जल्दी गिरेंगी तो मुकाबला बिल्कुल सामने वाली टीम के पास रहेगा। और इस बार खुद के निकला ऑन साइड पर, डीप में प्रोटेक्शन रखा है, मिड विकेट पर सर्कल के पास और सफलता मिलती है, पहला विकेट मैदान पर। लग रहा था ये साधारण मुकाबला, लेकिन वहां से सफलता।
में निकलता हूं मैदान पर नए खिलाड़ी के रूप में निखिल पराड़कर मैदान पर अब जाएंगे स्ट्राइक पर। एक सफलता शुरुआत के इस ओवर में मिल चुके हैं, मतलब जो टोटल भले ही कम लगा रहा हो लेकिन ये टोटल कम के मुकाबले बहुत विश्वास भरे सुंदर रहते हैं और वही मैच मैदान पर शायद चाहने वालों को देखने को मिल सकता है। गेंदबाजी वहीं पर खड़ी है जब तक अब तक का हिसाब अगर 6 गेंदों पर देखा जाए तो सिर्फ और सिर्फ 3 रन खर्च किए और अब फील्डिंग शायद पावर प्ले समाप्त हो गया। इसका मतलब है कि ये फील्डिंग फैल चुकी है, मतलब अब सीमा रेखा पर 4 या 5 खिलाड़ी रह सकते हैं। बिल्कुल बड़ा मैच मैदान पर, उम्मीद है इस वक्त तक कि ये 23 रन सामने से रोक के जा सकते हैं अगर शुरुआत से विकेट ले, लेकिन वैभव जब तक रहेगा पर अब सामने से तब तक ये मैच ऑन रहेगा, खासकर इस वक्त जय हनुमान टीम के लिए इस मुकाबले में। देवेंद्र मैदान पर गेंदबाजी के मोर्चे पर नए खिलाड़ी के रूप में इस वक्त गेंदबाजी करता हुआ। देखिए देवेंद्र ने फील्डिंग किस तरह से लगाई है, ऑन साइड पर अभी भी 4 ही खिलाड़ी मौजूद है। सब फर्क इतना है कि एक स्क्वायर लेग सीमा रेखा पर एक मिड विकेट, एक लॉन्ग ऑन, ये सर्कल के ठीक पीछे रखे साम आउट लाइन के बाहर, और इस वक्त एक मिड ऑन रखा है खासकर वहां पर कैचिंग के लिए, एक शॉर्ट कवर रखा है, एक बैक फुट पॉइंट रखा है, और ये कुछ फील्डिंग मैदान पर एक स्लिप रखा है, एक एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ, ये कुछ फील्डिंग है मैदान पर। देवेंद्र मैदान पर और लाइन ऑफ स्टंप के बाहर रखिए, अच्छी बॉलिंग अभी तक। देखिए डॉट गेंदे वो प्रेशर बनाएगी। हमने शुरुआत में कहा था एक साधारण मुकाबला हो सकता है अगर एक अच्छी शुरुआत हो मिल जाए तो, लेकिन मैं कहूँगा गेंदबाजी बहुत क्रूशल। 7 गेंदे 3 रन, ये सब कुछ जानकर हमारे करीबी दोस्तों के गणेश सर दे रहे। गणेश सर स्वागत आपका। इस बार रिवर्स अटेम्प्ट करने का प्रयास किया, वहां पर बिल्कुल सीधे बल्ले से काम नहीं तो बल्ला तिरछा करना पड़ेगा, ये सोच बिल्कुल अच्छी थी, लेकिन ये पॉइंट अंदर है, इसका मतलब है कि पॉइंट के अगर ऊपर से जाए तो ये रन मिल सकते हैं, लेकिन अभी तक की कहानी बिल्कुल साफ मैदान पर। सामने वाली टीम जो कि इस वक्त लड़ने के बिल्कुल विश्वास में, एक सफलता निकल चुकी इस मैच में। बढ़िया क्रिकेट पर हल्के हाथ से खेलेंगे, कवर बाउंड्री पर पीछे खिलाड़ी है, इसका मतलब एक ही रन वहां पर बनेगा। सिंगल के साथ वैभव अपने निजी टोटल पर पहुंचे 2 रन पर, जहां तक इस वक्त बैटिंग का सवाल है, और टीम का स्कोर पहुंचा इस वक्त इस मैच में कुल मिलाकर सिर्फ 4 रन और 1 विकेट नुकसान के बाद 23 रनों का पीछा करती हुई इस वक्त जय हनुमान टीम इस मैच में। आपके युवा कट्टा जो कि बल्लेबाजी कर इस मैदान पर। देखिए ग्राउंड फील्डिंग ऑफ लेफ्ट हैंडर के लिए थोड़ी सी बदली गई है, बदली मतलब अब तक का ये बिल्कुल देखा जाएगा 5 खिलाड़ी ऑफ साइड पर अभी भी रखे हैं, 4 ऑन साइड पर, मतलब जैसे थे वैसे ही है, अब तक कोई फर्क नहीं पड़ा इस खेल में। रात का समय थोड़ी सी बिल्कुल ओस हल्की सी गिर सकती है, तो इसका कारण हवा थोड़ी सी नमी है। ऑन साइड पर इस बार खींच कर खेला शॉट को मिड विकेट पर, जहां पर फील्डर मौजूद है, एक रन वहां पर बनेगा। बिल्कुल अच्छा थ्रो मैदान पर, लेकिन खास कर फील्डिंग की तारीफ करनी पड़ेगी। देखिए जहां पर 2 रन बन सकते थे वहां पर एक ही रन बनता, और 1 रन के साथ रनों में इजाफा सिर्फ 5 रन पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। जय हनुमान टीम अब तक की अच्छी कहानी, उनकी बॉलिंग बिल्कुल क्रुशल कर रहे, और युवा कट्टा टीम जो कि अब तक की बल्लेबाजी थोड़ी सी मैं कहूंगा फंसी हुई मैच मैदान में। डाउन द ग्राउंड कदमों का इस्तेमाल, कवर बाउंड्री पर, क्या टाइमिंग खूबसूरत, एक्स्ट्रा को सीमा रेखा से बाहर गेंद, 4 रन के लिए। थैंक यू डीजे। देखिए प्रेशर जैसे बढ़ाना, एक बड़ा शॉट देखने को मिला मैदान में। रिवर्स इस बार अटेम्प्ट करने का प्रयास किया, बल्ले पर क्या लगी पहले या फिर शायद शरीर पर लगी, बल्ले पर ही लगी पहले गेंद, इसका मतलब वहां पर 1 रन मिलेगा जो कि स्लिप के ऊपर से चली गई। शायद 10, यहां पर टीम का स्कोर पहुंचा अब मात्र 10 रन पर, जबकि खेल समाप्त अब तो हो चुका है, जबकि दूसरे ओवर का इस मैच में कहानी बिल्कुल साफ है। 2 ओवर में 10 रन, मतलब अभी भी अंतिम 18 गेंदों पर जीत से पीछे मात्र 13 रन की जो कि आवश्यकता, और 9 विकेट अभी भी हाथों में है, इसका मतलब है कि मैच ऑन रहेगा।
गेंदे 13 रन जिससे पीछे इस मुकाबले में। tenniscricket.in के माध्यम से आपको यूट्यूब पर यह मुकाबला दिखाया जा रहा है। एक बेहतरीन जो कि प्रक्षेपण हमेशा रहता है और आज भी उसी अंदाज में रहेगा। लो फुल टॉस ऑन साइड पर हल्के हाथ से, देखिए हैंडल थोड़ा सा धीमा रखा, हाथ से छोड़ा गया जिसके कारण गेंद ज्यादा हवा में नहीं उड़ी थी। यहां पर एक ही रन बनेगा और सिंगल के साथ अब वैभव जाएंगे स्ट्राइक पर और निखिल एक रन के साथ अपने खाते में शुरुआत करते इस मैदान पर टोटल 2 रन से। अब गेंदबाजी में तब्दीली, गौरव हिरलेकर जो कि इस वक्त मोर्चे पर सामने से रहेंगे। देखिए 5 खिलाड़ी ऑन साइड पर अब नहीं, अभी भी 5 ऑफ साइड पर ही रखे गए, 4 ऑन साइड पर ही चक्रों में रखा गया वैभव के लिए। और किस तरह से ये उस चक्रों को तोड़ा जाएगा यह अब आने वाला सवाल मैदान पर रहेगा सामने से। शॉर्ट गेंद, बिल्कुल बढ़िया गेंदबाजी, अंतिम घड़ी में बल्ले का उसी प्लेट गोला जहां से गेंद निकली वाइडिश गली के बगल से, 1 रन जहां पर निकला और इस 1 रन के साथ टीम का स्कोर अब मात्र मैदान पर पहुंचा जबकि 12 रन पर। देखिए वैभव को जब भी लगा अटैक करना हो, मतलब प्रेशर है, तब एक बड़ा शॉट देखने को मिला है। मतलब वैभव अभी तक की अच्छी बल्लेबाजी मैदान पर, एक सूझबूझ भरी अब तक का हिसाब अगर देखा जाए तो 8 रन अपनी बैटिंग से ये जमा चुके हैं जिसमें से एक बाउंड्रीज मौजूद है। रिवर्स इस बार अटेम्प्ट किया, बल्ले के बिल्कुल बीचों बीच, सिर्फ अंपायर का निर्णय आना बचा है। 4 रन वहां पर मिलेंगे 6 रन के लिए। पहला छक्का इस प्रतियोगिता का देखने को मिलता हुआ इस मुकाबले का, आज के दिन का एक बेहतरीन रिवर्स का टाइमिंग किया और 6 रन के साथ मिड ऑन पर खिलाड़ी मौजूद है, मतलब रन वहां पर नहीं मिलेंगे। 18 पर पहुंचा टीम का स्कोर, इस बड़े शॉट ने बिल्कुल काम कर गया मैदान पर। देखिए वैभव को जब भी लगा टीम प्रेशर में तो एक बड़ा शॉट देखने को मिला और क्या टाइमिंग, इससे पहले कवर बाउंड्री पर, इसके बाद वो रिवर्स का शॉट अटेम्प्ट किया। एक क्रूशियल बैटिंग, 12 रन के अभी तक मैदान पर। ऑन साइड पर खेलने का प्रयास किया, वहां पर चेंज ऑफ पेस किया, गति में परिवर्तन, गेंद टिप्पा खाती, लेग ब्रेक हल्की सी घूमी वहां पर, बल्ले के बिल्कुल अगर बल्ले पर लगती तो छक्का था। ये बहुत ताकतवर खिलाड़ी है ये। 23 रनों का सवाल है, उसके जवाब में सिर्फ 18 रन, जिसमें एक छक्का चौवा शामिल इस वैभव की बल्लेबाजी पर। फिर से रिवर्स मारने का प्रयास किया, इस बार गेंद घूमी वहां पर, लेग ब्रेक हो चुकी है और देखिए डिक्लेयर जोन में जहां पर एक ही रन बनेगा और सिंगल के साथ 19 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। विठल कोटकर क्या मैच को बचा पाएंगे? आसान नहीं होगा ये मैच को बचा पाना, क्योंकि अभी तक 9 विकेट हाथों में और दूसरों से देखा जाए वैभव अभी तक तैनात है। इसका मतलब है कि अच्छी बैटिंग मैदान पर। शॉर्ट गेंद, इस बार तगड़ा प्रहार किया, स्कोर लेग के ऊपर से, स्कोर लेग सीमा रेखा से बाहर, छक्के के साथ एमएस धोनी स्टाइल में इस मैच को समाप्त किया इस मैदान पर और पहले ही जीत मैदान पर निकलती हुई इस वक्त